नमस्कार मित्रांनो, जीनियस सायन्समध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या अभ्यासणार आहोत थिअरी ऑफ इव्होल्यूशन. यामधले काही एव्हिडन्सेस आपण अभ्यासत आहोत. तर प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एव्हिडन्स मी तुम्हाला सांगत आहे आणि तोही व्यवस्थितरित्या आणि सविस्तररित्या, ज्यामध्ये तुमच्या कसल्याच पद्धतीच्या शंका वगैरे बाकी राहणार नाहीत याची मी पूर्णतः काळजी घेत आहे. जर काही शंका असेल तर निश्चितच आपण कमेंट करून मला विचारू शकता, कारण का मी तुमच्यासाठीच आहे. ओके. आणि काही शंका असतील तर कमेंट करत चला. आणि या चॅनलवर जर कोणी प्रथम असेल, नवीन असतील, तर त्यांना मी रिक्वेस्ट करतो की चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून इथून पुढे अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन आपणास मिळत राहील आणि आपण प्रत्येक व्हिडिओ सहजरित्या आणि चांगल्या प्रकारे आपण पाहू शकाल. यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ॲक्टिवेट करा, जेणेकरून आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन निश्चितच तुम्हाला मिळत राहील आणि आपण पूर्ण व्हिडिओज पाहू शकाल. ओके. तर आता आपण पाहूया थिअरी ऑफ इव्होल्यूशनमध्ये सर्वात महत्त्वाचा असणारा जो आपला पार्ट आहे आणि तो म्हणजे पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. हे एव्हिडन्सेस आपण इथं पाहणार आहोत. जर काही शंका असेल तर निश्चितच माझ्याशी डिस्कस करू शकता, चर्चा करू शकता आणि तुमच्या शंकेचं मी निश्चितच उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ओके. तर चला पाहूया आपण की पुढं एव्हिडन्सेस कोणते कोणते आहेत. आता यामध्ये एक तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे आणि त्या क्वेश्चनच्या बाबतीत आपण इथं पाहूया. काय दिलेलं आहे तुम्हाला क्वेश्चन? ऑब्झर्व द फॉलोइंग पिक्चर्स. खाली काही पिक्चर्स तुम्हाला इथे दिलेले आहेत आणि त्या पिक्चरचं तुम्हाला व्यवस्थितरित्या ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि ऑब्झर्वेशन करून मग तुम्हाला एक तुमचा स्वतःचा अनुमान किंवा एक अंदाज मांडावयाचा आहे. आता काय दिले पहा इथे, तर इथे दिलेलं आहे एक चित्र दिलेले आहेत अशा पद्धतीचे, जेणेकरून की अवशेष आहेत. हे अवशेष जे की जमिनीमध्ये खडकामध्ये हे सापडलेले अवशेष आहेत. त्यानंतर हा सुद्धा अशाच प्रकारचा एक अवशेष आहे. कोणत्या तरी एका धावणाऱ्या किंवा एका प्राण्याचा तो अवशेष आहे आणि जमिनीमध्ये तो सापडलेला आहे. त्यानंतर एका प्राण्याचा हा चेहरा आहे किंवा त्याचं तोंड आहे, मग त्याचे दात असतील, त्याचे नाक असेल, डोळे असतील, हे खोबण असेल, हे वेगवेगळ्या पद्धतीचे अवयव आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर दुसरा पॉईंट आपण इथं पाहत आहोत आणि तो आहे, तो कोणता आहे? आणि एक फिशच्या बाबतीत आपण पाहत आहोत, म्हणजे त्याच्या शरीराचे ठसे वगैरे जमिनीमध्ये एका दगडामध्ये वगैरे आपणास पाहायला मिळत आहेत. ओके. तर अशा स्वरूपामध्ये इथे काही माहिती, इथं काही ठसे वगैरे आपण इथं पाहिलेले आहेत. आता पुढं पाहूया आपण पुढचा मुद्दा. एक 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 पॉईंटनुसार पाहूया. जे पुस्तकामध्ये दिले त्याच पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगत आहे. ओके. आता पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस म्हणजे काय? अ क्वेश्चन मे अराइज. आपल्याला एक प्रश्न निर्माण होतो इन युअर माइंड दॅट विच ऑर्गॅनिझम एक्झिस्टेड मिलियन्स ऑफ इयर ॲगो. म्हणजे मिलियन्स ऑफ इयर ॲगो, मिलियन्स ऑफ इयर्स खाली. ओके. मग अशा प्रकारचे कोणते कोणते प्राणी पृथ्वी तलावर अस्तित्वात असतील किंवा ते जगत असतील, अशा हे जे काही चित्र पाहिल्याच्या नंतर तुम्हाला प्रश्न उद्भवत असतो मनामध्ये की आपण इतक्या, आपलं तर लाईफ इतक्या वर्षाचंच आहे. समजा आपलं लाईफ हे समजा 70-80 वर्षच आपण मानव हा पृथ्वी तलावर जगू शकतो. काही जण 100 वर्षापर्यंत जगत असतील, काही समजा 125 वर्षापर्यंत काही जगले असतील. परंतु असे कोणी आहे का पृथ्वी तलावर की 400 वर्षापासून तो जिवंत आहे? नाही आहे. बऱ्याच लोकांनी त्यांनी जे केलेलं कार्य आहे ते कार्य मात्र अस्तित्वामध्ये आहे. त्यांच्या कार्याच्या स्वरूपामध्ये लोकांच्या मनामध्ये त्यांच्या आठवणी आहेत. मग काही जणांनी चांगले कार्य केले असतील तर काही जणांनी वाईट कार्य केलेले असतील, परंतु ते कार्याच्या स्वरूपामध्ये आज पृथ्वी तलावर ते अस्तित्वात आहेत. बरोबर आहे. पण आता पुढे काय सांगतोय आपण, तर पहा, अ क्वेश्चन मे बी अराइज इन युअर माइंड दॅट विच द ऑर्गॅनिझम एक्झिस्टेड मिलियन्स ऑफ इयर ॲगो. लाखो वर्षापासून, हे म्हणजे मिलियन्स ऑफ वर्षापासून ते अस्तित्वात आहेत. मग असे कोणते कोणते असतील असं आपणास बरेच काही असे शेकडो असे आपणास मनाला प्रश्न आपल्या पडत असतात. ओके. आता बरेच जण विद्यार्थी कोण कोण आहेत लाईव्ह, बरेच विद्यार्थी लाईव्ह आहेत. बऱ्याच जणांनी
एकदम शांत आहेत, कसल्या पद्धतीचं कॉमेंट नाही, काही नाही, हे मला आवडलं. ज्यांनी जी प्रेझेंटी दिली त्याच्यानंतर असं काही चॅटिंग वगैरे करायची आवश्यकता नाही. एकदम अशाच स्वरूपामध्ये शांत राहा आणि प्रश्नाचं जर उत्तर जर विचारलं तर निश्चितच त्याचं मात्र उत्तर तुम्ही देत चला. ओके, हाऊ कॅन वी टेल दिस. आता हे कित्येक वर्षापासून हे पृथ्वी तलावर अस्तित्वात आहेत. काही जण जन्मले आणि मरून गेले. मग आता हे पृथ्वी तलावर काही जिवंत होते हे आपण कशाच्या आधारे सांगू शकतो, काय त्याचे पुरावे आहेत, ठीक आहे नाही. आपल्या समजा आपण आपल्या परिसरामध्ये एखादा व्यक्ती जर येऊन गेला जर एखाद्या व्यक्तीने आपणास ते सांगितलं की हा व्यक्ती येऊन गेला तरच आपणास लक्षात येतं की कोणीतरी येऊन गेलेला आहे. पण कोणी न सांगताना सुद्धा कसल्याच पद्धतीचं सांगणं नाही किंवा कसल्याच पद्धतीचं कुठे लिहून ठेवलेलं नाही आहे तरीही अशा प्रकारच्या माणसं कोणीतरी पृथ्वी तलावर जीवजंतू होते, वनस्पती होत्या, प्राणी होते, यांचं अस्तित्व आपण मग कसं शोधून काढतो. तर अशा पद्धतीने पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेसच्या आधारे, काही पुराव्यांच्या आधारे आपण ह्या सर्व गोष्टी आपण पृथ्वी तलावर जाणून घेत असतो. मग आता काय आहे पहा, नाऊ दिस सिक्रेट हॅज बीन हिडन इन दी अर्थ. आणि अशा प्रकारचे हे जे काही सिक्रेट आहे, हे जे सिक्रेट आहे हे पृथ्वी तलामध्ये, पृथ्वीच्या गर्भामध्ये अशा प्रकारचे हे काय केलेलं आहे, जपून ठेवलेलं आहे, जतन करून ठेवलेलं आहे. ओके, अशा पद्धतीचं हे जतन करून ठेवलेल्या जे काही बाबी आहेत या बाबींच्या बाबतीत सुद्धा आपण इथं काही व्यवस्थितरित्या काही बाबी आपण इथं जाणून घेत आहोत. ओके, मग आता इथं काय सांगितलंय पहा, इथं जे सांगतोय तुम्हाला मी 4 पद्धतीच्या हे जे काही स्लाइड सांगत आहे. ओके, तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या जे माहिती दिली तुम्हाला एव्हिडन्सेस आहेत, त्या एव्हिडन्सेसपैकी हा एक एव्हिडन्स आहे. कोणता? पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. ओके, मग यामध्ये आता सांगितलं तुम्हाला द लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू दी डायजेस्टर्स लाईक दी फ्लड. आता बरेच काही वनस्पती असतील, बरेच काही प्राणी असतील की हे पृथ्वी तलावर अस्तित्वात होते, पण त्यावेळेस काही वादळं आली, भूकंप आली, ज्वालामुखी आली आणि या सर्वांमुळं हे पृथ्वीच्या गाभ्यामध्ये किंवा मातीमध्ये वगैरे हे गाडले गेले आणि गाडले गेल्यामुळं निश्चितच आपण या सर्वांच्या ओके, मग आता यांच्याविषयी आपण काही इथं बारकावे इथं जाणून घेत आहोत. काय म्हटलंय? लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट बरीड ड्यू टू दी डायजेस्टर्स. आता पृथ्वी तलावर आलेले काही जे काही पूर असतील, महापूर असतील, भूकंप असतील, ज्वालामुखी असतील, तर यांच्यामुळे हे जमिनीमध्ये गाडले गेले. तेव्हाचे असणारे, तेव्हा लाखो वर्षाखाली जे कोणी या पृथ्वी तलावर जगत होते, भूकंप आले, ज्वालामुखी आले आणि या भूकंपामुळे, ज्वालामुखीमुळे हे काय गेले मातीमध्ये, खडकामध्ये. ज्वालामुखी असल्यामुळे ज्वालामुखी उद्रेक झाल्याबरोबर तो लावा जो येतो तो लावा या प्राण्यावर पडला, या वनस्पतीवर पडला आणि यांना जमिनीमध्ये त्यांनी गाडून टाकलं, ठीक आहे नाही. आणि मग आज आपण अशा प्रकारचे जे अस्तित्व पाहतो, ते प्राणी वगैरे खडकामध्ये पाहतो, मातीमध्ये पाहतो. हे जे काही प्राणी होते हे खडकामध्ये त्यांचं अस्तित्व आपणास आढळून येत आहे. कारण का? ज्वालामुखीचा लावा त्यांच्या अंगावर पडला आणि अंगावर पडल्यामुळे नंतर ते जमिनीमध्ये गाडले गेले. आणि आपण ज्यावेळेस असं खोदत गेलो किंवा खोदकाम करत गेल्याच्या नंतर कुठे खोदकाम केलं असेल किंवा कुठं उत्खनन झालं असेल तर त्या उत्खननामध्ये किंवा खोदकामामध्ये अशा प्रकारचे हे जे काय जीव होते, हे जीवांचं अवशेष आपणास पृथ्वी तलामध्ये पाहायला मिळालं. मग कोणतं म्हटलंय? लाईक दी फ्लड. फ्लड म्हणजे महापूर, बरोबर आहे, महापूर. त्यानंतर अर्थक्वेक म्हटलंय. अर्थक्वेक म्हणजे भूकंप. ओके, वल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी. यांच्यामुळे हे जीव जमिनीमध्ये गाडले गेले आणि लाखो वर्षापासून ते जमिनीमध्ये दडून राहिलेले आहेत. आणि उत्खननामध्ये कुठंतरी ॲक्सिडेंटली इथं आहे म्हणून आपला समजत नसतं, पण अचानकपणे कोणत्या ठिकाणी, एखाद्या ठिकाणी जर आपण खोदकाम जर केलं तर त्या ठिकाणी अशा प्रकारचे अवशेष आपणास मिळतात. एक थोडक्यामध्ये सांगतो तुम्हाला मुद्दा कोणता, की मोहेंजोदारो आणि हडप्पा या जे संस्कृती आहेत, सिंधू संस्कृती असतील, पैठणला सुद्धा एक संस्कृती आढळून आलेली आहे, लोथल संस्कृती आहे. प्रत्येक राज्यामध्ये कुठे ना कुठे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्कृतीचे अस्तित्व आपणास आढळून आलेले आहेत.
आणि तिथं एक छोटंसं मातीचे भांडे वगैरे सापडले गेले आणि मातीचे भांडे सापडल्यामुळे तिथं लोकांनी खनन केलं, खोदकाम केल्याच्या नंतर अख्खं शहरचे शहर सापडलं त्या ठिकाणी. मोहनजोदारो, हरप्पा हे जे शहरं आहेत हे जमिनीमध्ये शहरं सापडले गेले. मग जमिनीमध्ये शहरं सापडले म्हणजे ॲक्च्युली काय झालं, तिथं कुठंतरी भूकंप झाला, त्या भूकंपामध्ये ते जमिनीत गाडले गेले किंवा कुठंतरी ज्वालामुखी झाला, ज्वालामुखीमध्ये ते जमिनीमध्ये गाडले गेले. अन्यथा कुठंतरी महापूर आला असेल, प्रलय झाला असेल पृथ्वी तलावर, प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडला असेल तर त्या पावसामध्ये त्या पाण्यामध्ये ते पूर्णतः गाडले गेलेले असतील. आणि हे गाडलेले जे अवशेष होते ते अवशेष अशा स्वरूपाचे आज ठशांच्या स्वरूपामध्ये आपणास पाहायला मिळत आहेत. ओके, मग आता रेमिनंट्स म्हणजे अवशेष, जीवाश्म वगैरे म्हणतो आपण. द इम्प्रेशन्स म्हणजे त्यांचे जे काही ठसे असतील त्यांचे ठसे आपणास या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके, रेमिनंट्स म्हणतो द इम्प्रेशन्स ऑफ द सच ऑर्गॅनिझम्स रिमेन्स प्रिझर्व्ड अंडरग्राउंड. ओके, अंडरग्राउंड म्हणजे जमिनीमध्ये अशा प्रकारचे ते गाडले गेलेले आहेत आणि आज आपणास ते कुठे ना कुठे अस्तित्वामध्ये त्यांचं अवशेष आपणास पाहायला मिळत आहेत, अवशेष. आणि त्या अवशेषाच्या आधारे आपण पूर्णतः इतिहास त्यांचा शोधून काढत आहोत की पृथ्वी तलावर अशा प्रकारचे कोणीतरी जीव जंतू जगत होते. ओके, आणि म्हणून यांनाच काय म्हणतो आपण, दीज आर कॉल्ड ॲज फॉसिल्स. फॉसिल्स म्हणजे जीवाश्म म्हणतो आपण. जीवाश्म म्हणजे जीवांचे आश्मामध्ये, आश्म म्हणजे खडक आणि जीव हे खडकामध्ये दडले गेले, खडकामध्ये दबले गेले आणि अशा प्रकारचे जीवाश्म आज आपणास पृथ्वी तलावर वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. ओके, आता दुसरा पॉइंट काय आहे, स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ एव्होल्यूशन. स्टडी ऑफ फॉसिल म्हणजे अशा प्रकारच्या जीवाश्मांचा अभ्यास केला जातो. मग अभ्यास करण्यासाठी पुढे काही कन्सेप्ट आहे, ते कन्सेप्ट आपण कार्बन डेटिंग प्रोसेस आहे, ती कार्बन डेटिंग प्रोसेसच्या बाबतीत आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. द स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स ऑफ स्टडी ऑफ एव्होल्यूशन. अशा प्रकारची ही प्रक्रिया आपण तिथे पाहत आहोत. स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ एव्होल्यूशन. म्हणजे इव्होल्यूशन म्हणजे उत्क्रांती कशा पद्धतीने झाली जीवामध्ये, कशा टप्प्याटप्प्याने जीवांची निर्मिती झाली आणि कसे जीव वेगवेगळे झाले यांचा अभ्यास करण्यासाठी या फॉसिलचा आधार घेतला जातो. आणि आजच्या परिस्थितीमध्ये खूप सखोल असा अभ्यास केला जात आहे. ओके, आता आपण पुढचा पॉईंट काय आहे तो यामध्ये आपण पाहूया. काय सांगितलं तुम्हाला इथेच पहा, चौथा पॉईंट, कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप आफ्टर द डेथ. बरोबर आहे ना. समजा एखादा प्राणी काय तर वनस्पती अन्न खात असेल आणि त्याचं पूर्ण खाणं झाल्याच्या नंतर म्हणजे कन्झम्पशन म्हणतो, त्याचं जर डेथ झाला तर मृत्यू झाल्यानंतर अशा प्रकारचा तो अन्नपदार्थ खात असतो का? खात नाही. कन्झम्पशन, आता अन्नपदार्थामध्ये इथे पहा, कार्बन कन्झम्पशन म्हणजे खाणे, त्याचा वापर करणे. कार्बन खाणं म्हणजे काय करणे, एक लक्षात द्या, आपण जी भाकरी खातो त्याच्यामध्ये कार्बन आहे. जनावरं जे काही वनस्पती खात असतात ते जनावरांची ती वनस्पती सुद्धा कार्बनपासून बनलेली आहे. हा जो कपडा आहे हा सुद्धा कपडा कार्बनपासून बनलेला आहे. हा जे वरच्या साईडला हे जे काय पेन आहे, या पेनचा जो काय प्लास्टिक वगैरे आपण जे पाहत आहेत हा प्लास्टिक सुद्धा कार्बनचा बनलेला आहे. इथं जो काही तुम्हाला मी हा माऊस दाखवत आहे हा माऊस सुद्धा कार्बनचा बनलेला आहे. वरचं जे आवरण आहे ते कार्बनचं बनलेलं आहे. म्हणजे सांगायचं मला एक लक्षात घ्या, असं आपण जे काही जीवजंतू वगैरे जे काही प्रकार पाहत आहोत हे सर्व कार्बनपासून बनलेले असतात. आणि जो प्राणी जिवंत असतो, जोपर्यंत तो जिवंत असतो तोपर्यंत तो काय करत असतो, खात असतो म्हणजे कार्बनचं कन्झम्पशन करत असतो. आणि जेव्हा त्याचा डेथ होतो, डेथ झाल्याच्या नंतर मात्र कार्बनचं कन्झम्पशन थांबतं. म्हणजे जे काही इंटेक फूड घेतो तो इंटेक करतो ते पूर्णतः स्टॉप होतं. आणि त्याच्या शरीरामध्ये हाडामध्ये वगैरे जो काही कार्बन वगैरे जाऊन थांबलेला असतो, पहा एक पॉईंट पुढे सांगणार आहे. कार्बन कन्झम्पशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप आफ्टर डेथ. त्या प्राण्यांचा मृत्यू झाल्यानंतर कन्झम्पशन पूर्णतः थांबतं. अँड सिन्स देन ओनली डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली.
त्याचं डिकेइंग प्रोसेस, डिके प्रोसेस म्हणजे त्याचं रिडक्शन होत जातं त्याचं. समजा एखादा कार्बन त्यांनी जर खाल्ला, समजा वनस्पती खाल्ली, त्या वनस्पतीमध्ये कार्बन असतो आणि मृत्यू झाल्याच्या नंतर दुसरा कार्बन त्याच्या शरीरामध्ये घेण्याची प्रक्रिया तिथे आढळून येत नाही. आणि ती प्रक्रिया आढळून येत नसल्यामुळे कन्झम्पशन त्या ठिकाणी स्टॉप होतो. आणि जो काही शरीरामधला जो काही कार्बन होता तो जिवंत असताना मरतानाच्या क्षणामध्ये त्याच्या शरीरामध्ये जो काही कार्बन होता तो कार्बनचं पुन्हा नंतर डिके होत जातं. डिके म्हणजे त्याचा आकार कमी होत जात असतो. पण कोणत्या कार्बनचा? C14 कार्बनचा. आयसोटोप्स असतात, लक्षात घ्या, आयसोटोप्स. ओके, आयसोटोप्स म्हणतोय आपण, कार्बन C14 आयसोटोप. मग C14 आयसोटोप एक लक्षात घ्या, कार्बन 12 आयसोटोप आहे, कार्बन 13 आयसोटोप आहे, कार्बन 14 आयसोटोप आहे. कार्बनचा ॲटॉमिक नंबर एक लक्षात घ्या, कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आहे. पण त्याचा जो आयसोटोप असतो ना तो आयसोटोप 12. त्यानंतर दुसरा कार्बन 613, त्यानंतर कार्बन 614. हे आहे त्याचे आयसोटोप्स आहेत, लक्षात घ्या, आयसोटोप्स आहेत. ओके, आणि या आयसोटोपच्या आधारे त्यांचं डिके होत जात असतं. डिके म्हणजे त्याचा आकार कमी होत जातो ह्या कार्बन 14चा. आणि त्यांच्या हाफलाईफ पिरियडच्या आधारे, हाफलाईफ पिरियड म्हणजे त्याचा अर्ध आयुष्य काळाच्या आधारे पूर्णतः त्याचं डिटर्मिनेशन केलं जातं. ओके, आणि मग आता पुढे काय, डिकेइंग प्रोसेस द C14 ऑकर्स दी कंटिन्युअसली. तर अशा पद्धतीने डिकेइंग प्रोसेस ही कंटिन्युअसली त्याच्या शरीरामध्ये आपणास पाहायला मिळत असते. ओके, आता पुढे पाहूया आपण, इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स. म्हणजे मृत्यू पावलेली जी काय प्राणी असेल, डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, म्हणजे जे काय वनस्पती असतील किंवा प्राणी असतील. आता वनस्पती, डेड वनस्पती म्हणजे कसं सांगू आपण, ज्वालामुखीचा उद्रेक होऊन त्याच्यावर लावा पडला किंवा भूकंप होऊन तो जमिनीमध्ये गाडला गेला किंवा महापुरामध्ये तो गाळामध्ये गाडला गेला, ही वनस्पती असेल. तर ती वनस्पतीचं खोड असेल, पान असेल, ते जमिनीमध्ये आज सुद्धा ते अवशेष आपणास सापडत आहेत. जो आपण कोळसा म्हणतो, आपण दगडी कोळसा वगैरे, हा कशापासून बनलेला असतो? तर अशा प्रकारच्या जंगलातील वनस्पतीपासून, माणसापासून, प्राण्यापासूनच हा दगडी कोळसा बनलेला असतो. म्हणून दगडी कोळशाचा जो दगडी कोळसा असतो त्याच्यावर बऱ्याच वेळा पानाचे ठसे आपणास पाहायला मिळत असतात, पानाची ठसे आढळून येत असतात त्यांच्यावर. ओके, इथं सुद्धा तुम्हाला अशा प्रकारचे काही चित्र तुम्ही इथं पाहत आहेत. काय पाहत आहेत? तर अशा पद्धतीचे इनव्हर्टिब्रेट्स वगैरे हे जे काही ॲनिमल दाखवलेले आहेत ते जमिनीमध्ये कशा स्वरूपामध्ये गाडले गेलेले आहेत, त्यांच्या थरानुसार ते जमिनीमध्ये सापडत आहेत. इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे जे गोगलगाय वगैरे हे जमिनीमध्ये गाडले जातात, एकदम खालच्या थराला आहेत. त्याच्यानंतर वरच्या थराला, त्यानंतर वरच्या थराला, त्यानंतर वरच्या थराला आणि त्यानंतर ही वरच्या थराला, अशा पद्धतीने ते गाडले जात आहेत. आणि कार्बन डेटिंग प्रोसेसच्या आधारे कार्बनचं वय काढलं जातं. पुढे सांगतो तुम्हाला सविस्तररित्या, याच व्हिडिओमध्ये सांगतो. कार्बन डेटिंग प्रोसेस म्हणजे काय? समजा एखादी वनस्पती असेल तर त्या वनस्पतीचं वय, एक्झॅक्टली वय काढलं जातं. एक्झॅक्टली वय, समजा एखादा व्यक्ती जर दगावला असेल, डेथ झालेला असेल आणि तो केव्हा दगावला गेला, 6 महिन्याखाली, 1 वर्षाखाली, 10 वर्षाखाली, 50 वर्षाखाली, 100 वर्षाखाली, 1000 वर्षाखाली, 1000 वर्षाखाली, त्याचा केव्हा डेथ झाला, ते कार्बन डेटिंग प्रोसेसच्या आधारे पूर्ण ते काढलं जातं. आणि यालाच म्हणतो आपण कार्बन डेटिंग प्रोसेस. C14 कार्बनचा C14 आयसोटोप्सशी त्याचा हाफ लाईफ काढलं जातं आणि तो त्याने कोणत्या वर्षाखाली तो कार्बन खाल्लेला असेल, त्याच्या शरीरामध्ये आलेला असेल, त्यावरून त्याचं वय काढलं जातं. वनस्पतींचं सुद्धा आपण वय काढू शकतो. ओके, इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स instead of remaining constant, okay, the ratio between the C14 and C12 changes continuously. त्यांचा रेशो कंटिन्युअसली बदलत राहतो. ॲज C12 इज नॉन रेडिओ ॲक्टिव्ह. C12 कसा असतो? नॉन रेडिओ ॲक्टिव्ह असतो, परंतु C14 मात्र कसा असतो? रेडिओ ॲक्टिव्ह असतो. रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे त्याच्या न्यूक्लियसपासून रेडिएशनचं एमिशन होत असतं आणि न्यूक्लियसपासून रेडिएशनचे एमिशन होत असल्यामुळे धीरे धीरे त्याचा आकार काय होत जातो असतो? कमी होत असतो. तो रेडिएशन एमिट करतो, तो रेडिएशन बाहेर फेकत असतो
आणि रेडिएशन बाहेर फेकत असल्यामुळे त्याचा आकार हा कमी 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 होत जातो आणि आकार कमी कमी होत गेल्यामुळे त्याचा समजा जर अर्धा किलोग्रॅम 1 किलोग्रॅम असेल, समजा अशा प्रकारचा हा जर कार्बन असेल 1 किलोग्रॅम असेल, अशा प्रकारचा 1 kg आहे आणि नंतर काय होतो हा 1 kg पुन्हा नंतर समजा एक 10 वर्षाच्या नंतर तो जर अर्धाच किलोग्रॅम राहिला, त्याच्यानंतर पुढच्या 10 वर्षानंतर तो 0.25 किलोग्रॅम राहिला, त्याच्यानंतर पुढच्या 10 वर्षामध्ये याच्या निम्मा होतो, 1 किलोग्रॅमच्या रूपांतरनंतर अर्ध्या किलोग्रॅममध्ये 10 वर्षाखाली होतं, 10 वर्षानंतर होतं, पुन्हा पुढच्या 10 वर्षामध्ये तो आणखी आहे त्याच्या निम्मा. इथं अगोदर 1 किलोग्रॅम होता, 1 किलोग्रॅमचा अर्धा झाला, अर्ध्याचा अर्धा होण्यासाठी त्याला तितकाच वेळ लागतो, पुन्हा त्याच्या अर्ध्याचा पुन्हा अर्धा होण्यासाठी तितकाच वेळ लागतो. अर्थ समजतोय ना तुम्हाला? तर अशा पद्धतीचा हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट म्हणजे त्याच्यापासून रेडिएशन्स एमिट होत असतात आणि नंतर हळूहळू त्याची साईज काय होत जाते, डिक्रीज होत जाते. ओके, आणि म्हणून देन पुढे काय सांगतोय आपण, देन पुढचा पॉईंट पहा यामध्ये, द टाइम पास्ड सिन्स द डेथ ऑफ द प्लांट और एनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्ह ऑफ C14. C14 त्याच्या शरीरामध्ये किती उपलब्ध राहिला, C14 अँड द रेशो ऑफ C14 टू C12. म्हणजे प्रेझेंट म्हणजे C14 कार्बनचा आयसोटोप समस्थानिक म्हणतात त्याला मराठीमध्ये, समस्थानिक कार्बनचा समस्थानिक C14 आणि कार्बनचा समस्थानिक C12. हे समस्थानिक कशामुळे तयार होत असतात, कार्बनचा ॲटॉमिक नंबर सारखाच असतो पण त्यांचा मास नंबर बदलतो आणि मास नंबर बदलल्यामुळं त्यांच्या आयसोटोपमध्ये बदल पडतो. ओके, म्हणजे समजा एखाद्यामध्ये न्यूट्रॉनची संख्या कमी जास्त असेल, एकामध्ये 1 ने वाढली तर 1 ने त्याचा मास नंबर वाढतो. म्हणजे एका समजा C12 C612 आहे, C613 आहे. आता दोन्हीमधलाच रेशो आपण इथं देऊया, दोन्हीमधलाच रेशो सांगतो इथं तुम्हाला, C614 आहे. ओके, तर याच्यामध्ये 2 ने न्यूट्रॉनची संख्या जास्त असते, 2 न्यूट्रॉन जास्त असतात. याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या, याच्यामध्ये प्रोटॉनची संख्या, याच्यामध्ये न्यूट्रॉन. बघा लक्षात घ्या, या दोघांमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखीच असते. या दोघांमध्येही प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या कशी असते म्हटलंय, सारखी असते. मग संख्या कोणाची बदलते, तर यामध्ये फक्त न्यूट्रॉनची संख्या बदलली जाते. न्यूट्रॉनची संख्या याच्यामध्ये फक्त 12च न्यूट्रॉनची संख्या आहे आणि यामध्ये इथं जर पाहिलं आपण तर दोघांची बेरीज प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन दोघांची म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांची बेरीज मिळून हा मास नंबर तयार होत असतो. तर यामध्ये 6च प्रोटॉन आहेत परंतु 8 न्यूट्रॉन आहेत. 8 न्यूट्रॉन असल्यामुळे या दोघांची बेरीज किती होते, 12 होते. तर आयसोटोप तयार होण्यासाठी कारणीभूत असणारा जो घटक असतो तो म्हणजे ॲटम मधला, न्यूक्लियस मधला न्यूट्रॉनची संख्या कारणीभूत असते. तर अशा प्रकारच्या या समस्थानिकांच्या रेशोच्या आधारे, गुणोत्तराच्या आधारे या कार्बनची किती प्रमाणामध्ये तो प्रेझेंट आहे, कार्बन C14 किती प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे, त्यावरून त्याची लाईफ पूर्णतः एलिमेंटची डिटरमाइन केली जाते, आयसोटोपची लाईफ डिटरमाइन केली जाते आणि त्यानुसार अंदाज काढला जातो की हा प्राणी किती वर्षाखाली जिवंत होता. ओके, दिस इज कार्बन डेटिंग मेथड. यालाच कोणती मेथड म्हणतो आपण, कार्बन डेटिंग मेथड म्हणतो किंवा ही जी प्रोसेस फॉलो केली जाते याला आपण कार्बन डेटिंग प्रोसेस म्हणत असतो. इट इज यूज्ड इन पॅलेंटोलॉजी अँड anthropology for determining the age of human fossil and manuscripts. जी काय मॅन्युस्क्रिप्ट्स असतील किंवा ह्युमनचं लाईफ असेल ते पूर्णतः डिटरमाइन करण्यासाठी त्याचं काढला जातो. ओके, क्रिमिनल केसेस घडतात बघा, क्रिमिनल केसेस म्हणजे गुन्हेगारी केसेस घडलेले असतात आणि त्या गुन्हेगारी केसेसमध्ये बऱ्याच व्यक्तींचे खून वगैरे झालेले असतात आणि त्या खून झाल्याच्या नंतर तो व्यक्ती कोण होता, त्याचा डेथ केव्हा झालेला आहे, पूर्ण बऱ्याच वेळेस काय केलं जातं, त्याला जमिनीमध्ये गाडून टाकलं जातं आणि 4-4, 5-5 वर्ष त्याचा पत्ता लागत नाही. खून करतात आणि त्याला जमिनीमध्ये गाडून टाकतात किंवा त्याला जाळून टाकतात. परंतु जो काही सल्फर असतो जाळून टाकल्याच्या नंतर त्याच्या राखीच्या ठिकाणी सल्फर उरतो किंवा हाडाचे काही तुकडे उरतात आणि त्या हाडांच्या तुकड्यावरनं त्याचं वय काढलं जातं की हा व्यक्ती केव्हा दगावलेला आहे.
परफेक्ट. क्रिमिनॉलॉजीमध्ये एक सेपरेट सेक्शन आहे ते क्राईम ब्रँचमध्ये सेपरेट ब्रँच. पोलीस डिपार्टमेंटमध्ये हे एक सेपरेट ब्रँच आहे क्राईम ब्रँच. आणि क्राईम ब्रँचमध्ये गुन्हे केव्हा घडला त्याचा पूर्ण आयडिया काढली जाते. किंवा एखाद्या व्यक्तीला तो गाडला जातो, जमिनीमध्ये गाडून मारतात आणि त्याला पुरून टाकतात. परंतु बरेच कसं असतात ज्याचा खून केला जातो, दोघंजण मिळून खून करतात किंवा त्या दोघंजण मिळून त्या व्यक्तीला मारून टाकतात. आणि मारून टाकल्याच्या नंतर 10-15 वर्षाच्या नंतर त्या दोघांमध्ये काहीतरी दुश्मनी येत असते. दोघांमध्ये काहीतरी दुश्मन, मारणारा एक दुसराच असतो, पण हा कुठेतरी जवळ उभा असतो, पण ह्यानं पाहिलेलं असतं मारत असताना किंवा पुरत असताना. मग या दोघांमध्ये काही जर दुश्मनी झाली तर 10-15-20 वर्षाच्या नंतर तो सांगत असतो या व्यक्तीने असा खून केलेला आहे. समजलं ना? असा खून केलेला आहे आणि या माणसाला त्यांनी या ठिकाणी जमिनीत गाडलेला आहे. मग हे पोलिसला वगैरे तो इन्फॉर्मेशन देऊन टाकतो 10-20-25 वर्षाच्या नंतर, 30 वर्षाच्या नंतर. आणि पुन्हा नंतर मग त्या ठिकाणी खोदलं जातं आणि तिथून त्याचा सांगडा बाहेर काढला जातो. त्या व्यक्तीचा फक्त सांगडा उरत असतो. आणि सांगडा उरल्याच्या नंतर त्या सांगड्याचा तुकडा घेतला जातो बोनचा. आणि बोनमध्ये कार्बन हा C12 असतो, C14 असतो. आणि या C14 आणि C12 आणि C12 या दोघांचे प्रमाण त्याच्या हाडामध्ये किती आहे ते काढलं जातं. आणि धीरे धीरे C14चं प्रमाण कमी होत गेलेलं असतं. आणि म्हणून मग किती प्रमाणात कमी झालेलं आहे, आता कार्बन 12 किती आहे, कार्बन समस्थानिक 12 समस्थानिक किती प्रमाणामध्ये आहे आणि कार्बन C14 किती प्रमाणामध्ये सध्याला उपलब्ध आहे, त्या दोघांचा रेशो काढला जातो. आणि तो हाफलाईफ होण्यासाठी इतक्या वर्षामध्ये हा कार्बनचा हाफलाईफ होत असतो. तर हा किती वर्षाखाली हा दगावलेला आहे, त्यावरून त्याचं पूर्णतः त्याचा डेथ केव्हा दगावलेला आहे आणि त्याचं किती वर्षाचा माणूस होता, मरत असताना त्याचं वय काय होतं आणि हा किती वर्षाखाली दगावला. अर्थ कळतोय ना? तो दगावला असता त्याचं वय काय होतं आणि हा किती वर्षाखाली दगावला, म्हणजे त्याचा झालेला डेथचं वर्ष आणि त्याचं वय पूर्ण डिटेलमध्ये काढलं जातं. याला म्हणतो आपण कार्बन डेटिंग मेथड असं म्हटलं जातं. कार्बन डेटिंग मेथड. समजा एखादा दगड आहे तुमच्या घराच्या भिंतीला जो दगड असेल किंवा परिसरामध्ये जो दगड असेल त्या दगडाचं वय काढलं जातं. तुमच्या घराच्या आजूबाजूला काही माती असेल, ही माती केव्हा तयार झाली त्या मातीचं वय काढता येतं. ओके. आणि हा व्यक्ती कोणाच्या घराण्यामधला होता, समजा खरोखर त्याच घराण्यामधला होता का, त्याच घराण्यामधला आहे का, हे ओळखण्यासाठी DNA RNA टेस्टिंग केली जाते. DNA टेस्टिंग जे सुरुवातीला तुम्ही पाहिले ना, DNA RNAच्या टेस्टिंगच्या आधारे तो मग काय केलं जातं, हा खरोखर त्याच घराण्यातला आहे का ते ओळखण्यासाठी त्या घरातल्या माणसांची पेशी घेतली जाते. जे जिवंत माणसं आहेत त्यांची पेशी घेतली जाते, तुकडा घेतला जातो पेशीचा आणि त्याची DNA टेस्टिंग केली जाते. आणि जो मृत व्यक्ती होता त्याच्या हाडामध्ये पेशी घेतली जाते आणि त्याची DNA टेस्टिंग केली जाते. आणि दोघांच्या DNA टेस्टिंग जे असते ना, या दोघांच्या DNAची कंपेअर केलं जातं. आणि या कंपेअरमध्ये ॲडेनाईन, ग्वायनाईन, थायमिन हे जे न्यूक्लियोटाइड्स पेअर्स आहेत ना, नायट्रोजिनस बेसेस या बेसिसचा सिक्वेन्स पाहिला जातो. मग जिवंत असणाऱ्या व्यक्तीचा आणि मृत झालेल्या व्यक्तीचा DNA कोड जर मॅच होत असेल तर हा याच घरातला व्यक्ती आहे हे निश्चित होत असतं. जसं तुम्हाला सांगितलं आहे, समजा एखादी बऱ्याच वेळेस अशा प्रकारची घटना घडत असतात की एखाद्या स्त्रीशी आता तुम्ही विज्ञानाचे आहेत आणि त्या संदर्भात मला तुम्हाला सांगावंच लागणार आहे, त्यात प्रश्नच आहे. एखाद्या व्यक्तीचा एखाद्या स्त्रीशी संपर्क आला, शरीर संबंध आल्याच्या नंतर ती स्त्री जर समजा गरोदर राहिल्याच्या नंतर तिच्या पोटी जे काय मूल जन्मल्याच्या नंतर हे कोणाचं आहे फक्त त्या स्त्रीला माहीत असतं. परंतु तिने जरी त्या व्यक्तीचं जर नाव घेतलं तर तो म्हणत असतो हे माझं नाही, कारण का अनैतिक संबंधामधून अशा प्रकारच्या मुलाचा जन्म झालेला असतो. आणि अनैतिक संबंधामधल्या मुलाची जबाबदारी बऱ्याच प्रमाणामध्ये हे पुरुष घेत नसतात. मग तो काय म्हणत असतो, आता मी तर सरळ सांगतोय बरं का, हे सांगावंच लागतं, मी विज्ञानाचा शिक्षक आहे, मला या गोष्टी बोलाव्याच लागतात. नाही तर तुम्ही म्हणू नका काही मुलं मुली असतील, अगो माय गॉड सर काही बी बोलायला लागलेत, काही बी नाही आहे. आता तुम्ही कळते आहेत, तुम्ही समजदार आहेत आणि तुमच्या अभ्यासक्रमाला हे सगळं ठेवलेलं आहे, म्हणून मला हे सांगावंच लागतं. माझी ती जिम्मेदारी आहे, माझी ती जबाबदारी आहे तुमच्यापर्यंत निसंकोचपणे तुम्हाला ही गोष्टी माहिती सांगणे. बरोबर आहे ना? कमेंट करून तुम्ही मला इथं सांगू शकतात मी जे सांगतोय ही माझी जबाबदारी आहे की नाही
तुम्ही जर म्हणत असाल सर वाईट आहे तर तुम्ही सांगू नका म्हणत असेल तर नो लिहा आणि हे व्यवस्थितरित्या सविस्तररित्या जर सांगा म्हणत असाल तर या ठिकाणी यस म्हणून तुम्ही कॉमेंट करायचं सगळ्यांनी. आता फास्ट कॉमेंट आलं पाहिजे सगळ्यांचं या टायमिंगला अशा वेळेला. ओके, तर अशा पद्धतीमध्ये RNA DNA पूर्णतः स्टडी केला जातो आणि तो कोणत्या खानदानातला होता, मेलेला व्यक्ती कोणत्या खानदानातला होता ते पुन्हा डिटेक्शन केलं जातं. आता इथं जे तुम्हाला मुद्दा सांगितलेला आहे, मग इथं कार्बन DNA टेस्टिंग कशी केली जाते, त्या मुलीची पेशी घेतली जाते, मुलीची सेल घेतली जाते. जी मुलगी असेल, बऱ्याच प्रमाणामध्ये मुलींच्या बाबतीत घडत असतं. 10वीच्या मुली असतील, 11वी 12वीच्या कॉलेजला लर्न करणाऱ्या मुलींना बरेच मुलं फसवत असतात, प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकावतात त्यांना आणि प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकावून त्यांचं जे इप्सित असतं ते साध्य करून टाकतात. त्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यामध्ये भावनिकतेमध्ये अडकावून टाकतात आणि त्या मुलीशी शरीर संबंध वगैरे ठेवतात आणि मग त्यामध्ये त्या लहान मुली असतात, त्यांना काय लक्षात येत नाही, समजत नाही त्या बिचाऱ्यांना. आणि मग अशा पद्धतीने निसर्गाचं काम करत असतो, निसर्ग त्याचं काम करत असतो. ते कोणीही असेल, ती बहीण असेल, भाऊ असेल किंवा कुणी मुलं असतील, कोणत्या जातीचे असतील, काय असतील, त्याला देणं घेणं नसतं. तो त्याचं काम करत असतो. ती मुलगी गरोदर होते, मुलाला जन्म देते, लेकराला जन्म देते. लेकराला जन्म दिल्याच्या नंतर मग परिसरामध्ये तिचं आयुष्य बर्बाद होऊन जातं. तरी त्या मुलाचं नाव घेते, तरी तो मुलगा तो स्वीकारत नाही. मग त्यावेळेस काय केलं जातं, समजा हे जन्मलेलं मूल ही समजा अशा पद्धतीने इथं काय सांगितलं, ही मुलगी, हा जो कोणी मुलगा होता तो मुलगा आणि जन्मलेलं मूल, ओके, या तिघांच्याही पेशी घेतल्या जातात, तिघांच्याही सेल घेतल्या जातात, तिघांच्याही सेल आणल्या जातात, 3 सेल. आणि या मुलीची सेल घेतली जाते, या मुलाची सेल घेतली जाते आणि या जन्मलेल्या मुलाची सेल घेतली जाते आणि नंतर या सेलची DNA टेस्टिंग केली जाते. DNAचा स्टडी केला जातो, DNAचा परफेक्टरित्या स्टडी केला जातो, परफेक्टरित्या अभ्यास केला जातो आणि परफेक्टरित्या अभ्यास करून नंतर हे जे DNA जे कोड असतात ना, या मुलामधले DNA कोड लक्षात घ्या. हे फॉसिलच सांगतो तुम्हाला मी, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही सांगत नाही. हे जे DNA कोड आहेत ना, या मुलीमधले DNA कोड, मुलामधले DNA कोड आणि या बाळामध्ये आढळलेले DNA कोड ते जर मॅच होत असतील तर हा मुलगा, जन्मलेलं मूल याच मुलाचं आहे ते लॅबोरेटरी सांगत असते. मग त्याला मात्र कसल्याच पद्धतीचं ना म्हणता येत नाही, ना काहीच म्हणता येत नाही, त्याला ते स्वीकारावंच लागतं. ओके, हे प्रकार पुढं तुम्हाला सांगणार आहे, मी सांगणार आहे. म्हणून माझ्या जे कोणी जे मुली जे व्हिडिओ पाहत असतील, जे माझ्या मुलीसारख्या आहेत, माझ्या बहिणीसारख्या जे कोणी मुली जर व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी मी सांगत आहे की प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकायचं नसतं. प्रेम काही नसतं. हे पूर्ण ध्येय, लाईफ मोठी बनवायची, पूर्ण मोठं व्हायचं, अभ्यास करायचा, डॉक्टर, इंजिनियर, कलेक्टर, मोठा नेता, जे काय व्हायचं ते मोठं आपलं ध्येय साध्य करायचं आणि नंतर ते असतं. हे प्रेम काही नसतं. लोक तुम्हाला जाळ्यात अडकावतात, मुलं जाळ्यात अडकावतात आणि मात्र तुमच्या आयुष्याचं बर्बादी करत असतात. ओके, चला आता यामध्ये ओके, आता हे मुलींच्याच बाबतीत असं घडतं असं बी नाही, मुलांच्या बाबतीतही घडत असतं. बऱ्याच वेळेस मुलं असतात जे अभ्यासामध्ये मग्न असतात आणि हुशार असतात आणि अशा हुशार मुलांच्या नादाला मुली लागत असतात. त्या मुलाला ते ओढून घेतात, आपल्याकडं ते लक्ष खेचून घेतात आणि त्या मुलाला वाम मार्गाला लावतात आणि नंतर मात्र अशा प्रकारची एखादी जर घटना जर घडली आणि त्या मुलाचं मग त्यानं चांगला अभ्यास करणारा मुलगा सुद्धा त्या वाईट मुलीच्या नादाला लागून मग पुन्हा त्याची बर्बादी होत असते. ती मुलगी त्याचं नाव घेते, नाव घेतल्याच्या नंतर ते सिद्ध होतं, सिद्ध झाल्याच्या नंतर त्या मुलाच्या आयुष्याची बर्बादी होते. म्हणून मित्रांनो, पूर्ण अभ्यास करा, अभ्यासाकडे लक्ष द्या. ओके, आता पुढे काय सांगूया, आता इथे तुम्हाला पहा पुढचा, वन्स द एज ऑफ फॉसिल बीन डिटरमाइंड. जशा पद्धतीने ते फॉसिल असतो त्याचं एज डिटरमाइन केलं जातं बाय सच टेक्निक. अशा प्रकारच्या टेक्निकनं वय काढलं जातं. ओके, आणि हे वय काढल्यानंतर इट बिकम्स इझी टू डेड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट द अदर एरेस्टवाइल ऑर्गॅनिझम्स. ओके, दुसरे जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचं पूर्णतः इन्फॉर्मेशन काढली जाते. इट सीम्स दॅट द वर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम द इनवर्टिब्रेट्स. आणि अशा पद्धतीने वर्टिब्रेट्स आणि इनवर्टिब्रेट्स म्हणजे जमिनीमध्ये जे सापडण्याचे जे लेयर्स आहेत, जमिनीमध्ये हे जे काय जीवाश्म आपल्याला सापडत आहेत ते इनवर्टिब्रेट्स हे एकदम खोलामध्ये सापडत आहेत. त्यानंतर रेप्टाईल अँड ॲम्फिबिया पायसेस हे थोडंसं या वरच्या एरियामध्ये आपणास सापडत आहेत. त्याच्यानंतर वर आलं तर जमिनीमध्ये हे रेप्टाईल सापडत आहेत आणि त्याच्यानंतर वर जर पाहिलं तर एव्ज म्हणतो आपण, एव्ज म्हणजे पक्षी,
बर्ड्स आणि मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी यांचा नंतर पुन्हा जमिनीमध्ये आठवत आहे. ओके, जमिनीमध्ये अशा पद्धतीचे ते आढळून येत आहेत. म्हणजे टप्प्याटप्प्याने ह्या सर्व गोष्टी आपणास जमिनीमधून आढळून येत आहेत. म्हणजे हे अशा पद्धतीचे हे काय झाला, पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस. हे झाले एव्हिडन्सेस. म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, एव्हिडन्सेस म्हणजे अशा प्रकारचे पुरावे सांगितले. मग इथं सांगितलेलं आहे, इथं जे एज सांगितलेलं असतं एज, तर या एजमध्ये काय आहे, पॅलेंटोझोईक एरा, त्यानंतर मेजोझोईक एरा, ओके, आणि सेनोझोईक एरा, अशा पद्धतीचे हे कालावधी हे आपण इथे पाहत आहोत. तर अशा स्वरूपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स वगैरे आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर पाहत आहोत. म्हणजे अशा पद्धतीची डेव्हलपमेंट होत गेलेली आहे आणि अशा पद्धतीने भविष्य काळामध्ये सुद्धा डेव्हलपमेंट होत राहणार आहे. ओके, आता पुढे काय सांगितलेलं तुम्हाला, ओके, मग अशा स्वरूपामध्ये आता पुढे काय सांगितलं बा, पुढचा पॉइंट आता यामध्ये इंट्रोडक्शन टू दी सायंटिस्ट. आता एका सायंटिस्टचं इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे. मग आता काय इंट्रोडक्शन दिलं यामध्ये, तर या इंट्रोडक्शनमध्ये कार्बन डेटिंग मेथड्स, ओके, आता यामध्ये कार्बन डेटिंग मेथड इज बेस्ड अपॉन द रेडिओ ॲक्टिव्ह डीके. रेडिओ ॲक्टिव्ह डीके हे डीकेचं वगैरे पुढे तुम्हाला सविस्तररित्या माहिती आहे, 10वीच्या क्लासमध्ये तेवढे दिलेलं, 10वीच्या पुढच्या पार्टमध्ये आहे, फर्स्ट पार्टमध्ये आहे, ते तिथं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. बेस्ड अपॉन द रेडिओ ॲक्टिव्ह डीके ऑफ नॅचरली ऑकरिंग C14, नॅचरली ऑकरिंग C14 अँड इट इज डेव्हलप्ड बाय विलार्ड लिबे. कोणी, विलार्ड लिबे. हे तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये यावर तुम्हाला विचारलं जाईल. विलार्ड लिबे या व्यक्तीने हे इन्व्हेस्टिगेशन दिलेलं आहे. ही हॅज बीन अवॉर्डेड नोबेल प्राइज इन 1960. 1960ला या व्यक्तीला नोबेल प्राइज मिळालेला आहे. नोबेल प्राइज फॉर धिस इनोव्हेशन, या संशोधनासाठी. ओके, द एज ऑफ मटेरियल्स डिटरमाइंड बाय धिस मेथड. मटेरियलचं एज काढता येतं, कोणतंही एज, कोणत्याही मटेरियलचं एज काढता येतं. आर determined by this method are published in the Journal of Radiocarbon. रेडिओकार्बन यामध्ये यांचं जे काही आहे थिअरी त्यांनी ती पब्लिश केली आणि त्याला 1960 मध्ये या व्यक्तीला नोबेल प्राइज मिळालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट आणि पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस, हे एव्हिडन्सेस सुद्धा मी तुम्हाला सविस्तररित्या समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यामध्ये काही डिफिकल्टीज असतील तर तुम्ही माझ्याशी कॉमेंट करू शकता, डिस्कस करू शकता, माझ्याशी चर्चा करू शकता. तुमच्या अडीअडचणी सोडवण्याचा मी जास्तीत जास्तरित्या प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेन. ओके, तर सांगा हा बीट सगळ्यांना समजला का? सांगा मित्रांनो, आता कॉमेंट करा, आता कॉमेंट करा. ओके, सर्वांनी एस एस म्हटलेलं आहे. धन्यवाद, धन्यवाद. कारण का हे माझं कर्तव्य आहे, मी विज्ञानाचा शिक्षक आहे. तुम्हाला तुमच्याशी मी एकदम निसंकोचपणे बोलायला पाहिजे असतं, निसंकोचपणे. जगामध्ये काय घडतं, काय वास्तव काय आहे आणि काय, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माझं सांगणं कर्तव्य आहे. ओके, चला, हा मुद्दा समजला का? याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला व्यवस्थितरित्या कॉमेंट करून मला विचारू शकता. व्हेरी गुड. अशा सर्व विद्यार्थ्यांनी, आज मी तुम्हा विद्यार्थ्यांचं किती वर्णन करू, किती गुणी आहे तुम्ही 10वीचे मुलं. पावर आहे, कसल्याच प्रकारचं कॉमेंट नाही, कसल्याच प्रकारचं कॉमेंट नाही. आणि ज्यावेळेस मी कॉमेंट करा म्हटल्याबरोबर सर्व विद्यार्थ्यांचं कॉमेंट आलं. धन्यवाद, धन्यवाद. अशीच मला तुम्ही साथ द्या, अशीच साथ द्या. मी खूप चांगल्या प्रकारचं तुम्हाला शिकवेन, वर्षभर शिकवेन. तुम्हाला कुठेच ट्युशनसुद्धा लावायची गरज पडणार नाही. शाळा कॉलेजेस जेव्हा सुरू होतील तेव्हा सुरू होऊ द्या, घाबरू नका. आय एम विथ यू, मी तुमच्यासोबत आहे. अशी साथ मात्र द्यायची तुम्ही सर्वांनी, अशीच साथ द्यायची. आलतू फालतू कॉमेंट करायची नाही. ओके, आलतू फालतू कॉमेंट. विलार्ड लिबे शास्त्रज्ञाचं नाव आहे विलार्ड लिबे. ओके, क्लिअरली समजलं, व्यवस्थित समजलं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मी एकच बीट एकाच पॉईंटमध्ये सांगतोय आणि हा 5 मिनिट वर्गामध्ये 5च मिनिटामध्ये संपून जातो. पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्सेस दिस अशा प्रकारचे असतात, तशा प्रकारचे असतात. संपला मुद्दा. लागलीच पुढचा पॉईंट घेतला. एवढं जे काय तुम्हाला 4 दिवसापासून शिकवतोय ते तुमच्या शाळेमध्ये, क्लासमध्ये, ट्युशनमध्ये एकाच पिरियडमध्ये कंप्लीट होत असतं.
परंतु तुम्हाला एवढा सविस्तररित्या मी समजावून आयुष्यामध्ये कधी विसरणार नाहीत मित्रांनो. व्हिडिओ मात्र सविस्तररित्या पाहत चला, आयुष्यात कधी विसरणार नाहीत. ओके, मग या व्हिडिओसाठी आपण इथं थांबूया का? उद्याला क्लास होणार नाही, उद्याला क्लास होणार नाही. उद्या संडे आहे, तर उद्या संडे लाईव्ह सेशनमध्ये संधीची ओळख, संधी आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या संधी असतात ना, त्या संधीची ओळख यावर उद्या सकाळी 10 वाजता आपला डिस्कशन असेल. संधीची ओळख, आपण आयुष्यामध्ये संधी कशी ओळखायची असते, संधीची ओळख, संधी ओळखायला, संधी कशी ओळखाय, आयुष्यातील संधी कशी ओळखावी यावर आपण बोलणार आहेत. आयुष्यातील संधी कशी ओळखावी यावर आपलं उद्याला मोटिवेशनल स्पीच आहे. सगळे प्रेझेंट राहतील का? चला सांगा, सगळे उद्याला प्रेझेंट राहतील का? ओके ओके, धन्यवाद धन्यवाद सगळ्या विद्यार्थ्यांचं धन्यवाद. गजानन लांडे असेल, अमोल कांगले, ओके धन्यवाद सगळ्यांनी. सगळ्यांनी उद्या किती वाजता यायचे? सगळ्यांनी उद्याला किती वाजता लाईव्हला यायचे? उद्या सगळ्यांनी 10 AM ला यायचे, 10 AM. ओके, उद्या सकाळी 10 वाजता आयुष्यातील संधी कशी ओळखावी या संदर्भात मी उद्याला बोलणार आहे. आयुष्यातील संधी, माणसाच्या आयुष्यामध्ये सतत संधी येत असतात, पण आपण त्याला ओळखत नाही. आणि जो व्यक्ती संधी ओळखतो तो त्याच्या आयुष्याचं सोनं करत असतो. ज्याला संधी ओळखता आली त्याने आयुष्याचं सोनं केलं म्हणून समजा. आणि संधी कशी ओळखावी आणि आयुष्यामध्ये संधी ओळखून कशा पद्धतीने आयुष्यामध्ये पुढे चालायचं असतं या संदर्भामध्ये आपण उद्याला लाईव्ह घेणार आहोत. ओके, टाईम असेल 10 AM, मॉर्निंग 10 AM. ओके, थांबूया का मग आपण सगळ्यांनी? उद्याला लाईव्ह सेशनला सगळ्यांनी प्रेझेंट राहा. तुम्ही मला खूप चांगल्या प्रकारची साथ दिलात मित्रांनो. आय लव्ह यू ऑल स्टुडंट, आय लव्ह यू ऑल. आज मला खूप सगळ्यांनी कॉपरेशन केलं. अशाच पद्धतीनं कॉपरेशन करायचं. आणि जर एखाद्याने जर मधामध्ये जर आलतू फालतू जर कॉमेंट केली तर कुणीतरी एकाने सांगायचं की व्हिडिओ संपल्याच्या नंतर कॉमेंट करायचा म्हणून एखाद्यानं सांगायचं. सगळ्यांनी कॉमेंट करायची नाही त्याच्यावर. कुणीतरी एकाने, ज्याने कॉमेंट पाहिल्याबरोबर एखाद्याने काहीतरी कॉमेंट केली आलतू फालतू, तर त्या ठिकाणी त्याला, आणि जर आलतू फालतू कॉमेंट जर करत असेल, परत कॉमेंट करत असेल, तर तुम्ही त्याला रिप्लाय देत बसायचं नाही. फक्त एकच सांगायचं, व्हिडिओच्या शेवटी सर सर्व सांगतात, कॉमेंट आता करू नको, एवढं सांगायचं. ओके, एकाने किंवा दोघांनी, समजा एखाद्यानं सांगितलं, लागली त्याच्या लक्षात आलं नाही, दुसऱ्याने कुणीतरी कॉमेंट केलं, असू द्या, 1-2 कॉमेंट त्या टाईमला येतील, पण सगळ्यांनीच कॉमेंट करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. आणि जर आलतू फालतू जर कॉमेंट करीत असेल, काहीतरी सेक्शुअल कॉमेंट करत असेल, मुलीचं नाव घेऊन कोणी कॉमेंट करत असेल, तर मित्रांनो मग मी त्याला इथून ब्लॉक करून टाकत जातो. तुम्हाला त्याचं टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. अशाच पद्धतीने आपण सर्वजण शिकूया. चला, तर 10 वाजता आपण जीनियस सायन्सवर परत भेटणार आहोत. तर मित्रांनो धन्यवाद. आपण चांगल्या प्रकारचा व्हिडिओ पाहिलात, चांगल्या प्रकारची साथ दिला, तर अशाच पद्धतीचा आपण तुम्ही साथ देत चला. अशाच पद्धतीने मी शिकवत राहील आणि अशाच पद्धतीने आपण भेटत राहू. व्हिडिओला लाईक केलेलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत मला या व्हिडिओला शेअर करा. बस एवढीच तुमच्याकडनं अपेक्षा आहे. धन्यवाद मित्रांनो. बाय बाय. जय हिंद, जय भारत. चला.